मला या राष्ट्रामध्ये रामाचं मंदिर अयोध्येमध्ये बनलं पाहिजे आणि ते अयोध्येमध्ये मंदिर बनलं सुद्धा आणि या राष्ट्राला कुठंतरी सुखाचं स्वरूप येईल अशा पद्धतीचं वातावरण या देशामध्ये निर्माण झालं ना। आज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसतर्फे ज्या राम मंदिराला आपण बांधलं, या राष्ट्राने निर्माण केलं, अशा राम मंदिरामध्ये कुठेतरी चोरीच्या स्वरूपात काही मंडळींनी तिथे सुद्धा दरोडा टाकला। हा दरोडा या जनतेच्या पैशाचा असून या देशातील तमाम नागरिकांच्या श्रद्धेवरती सुद्धा दरोडा काही लोकांनी टाकलेला आहे। आणि यामध्ये या देशातील जे सरकार आपण पाहू शकता की भाजपच्या नावाने गोंगाट करत असतो का आम्ही या देशाला कुठेतरी न्यायपूर्ण भूमिकेमध्ये बघत आहोत, अशा पद्धतीचं ढोंग रचणारे हे सरकार आज राम मंदिराच्या चोरीवरती कुठेतरी गप्प आहे। हे कुठेतरी शोकांतिकाची गोष्ट आहे। या राष्ट्राला या दरोड्याच्या माध्यमातून लुटण्याचं काम या भाजप सरकारने केलेलं आहे आणि या भाजप सरकारचा विरोध म्हणून आज आम्ही वज्रेश्वरी आमची देवी जी प्रत्येक भाविकांना पावते, या देवीच्या आम्ही पायथ्याशी ज्या लोकांनी दरोडा टाकलेला आहे, ज्या लोकांनी चोरी केलेली आहे, त्यांना कुठेतरी शिक्षा मिळाली पाहिजे यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस आणि आमचे जिल्ह्याचे नेते चेतन सिंग पवार यांच्या नेतृत्वाखाली आम्ही आज वज्रेश्वरी देवस्थानाच्या ठिकाणी आम्ही चोरी ज्यांनी केलेली आहे त्यांना शिक्षा मिळाली पाहिजे यासाठी सत्याग्रहासाठी बसलेलो आहोत आणि आम्ही देवीजवळ साकडं करण्यासाठी बसलेलो आहोत की येत्या काळात या चोरांना त्यांच्या ज्या कुटुंबांनी ज्या परिवारांनी या चोरीच्या माध्यमातून या देशाला लुटण्याचं काम केलेलं आहे त्यांना कुठेतरी शिक्षा मिळण्यासाठी आम्ही आज हे सत्याग्रह करत आहोत। महात्मा गांधीजींनी आम्हाला सांगितलं होतं की या देशाला न्यायपूर्ण भूमिकेत आणायचं असेल तर अहिंसेच्या मार्गाने तुम्ही या देशाला न्याय देऊ शकता आणि सत्याग्रहाच्या माध्यमातून या देशाला स्वातंत्र्य मिळालं। त्याच माध्यमातून या चोरांना सुद्धा आता आपण जेरबंद करणार आहोत। यासाठीच आम्ही आज देवीच्या जवळ साकडं करण्यासाठी आम्ही आज देवीच्या पायथ्याशी हे आंदोलन आणि सत्याग्रह करत आहोत। आणि यापुढे आमच्या इथे आलेले आमचे सर्व जे नेते मंडळी आहेत हे आपल्याला या सत्याग्रहाच्या माध्यमातून आपण देवीजवळ जे साकडं करणार आहोत, आता आम्ही भजन गाऊन देवींना आम्ही साकडं करणार आहोत। पुढचे जे आमचे भजन मंडळी आहे यांनी आपलं भजन चालू करावं।